श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव भगवान शिव यांच्या चरणी कोटी कोटी नमन. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच आमच्या चॅनल पूजा आस्थावर. अधिक मासात भगवान विष्णू यांची सेवा केली जाते. अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. भगवान विष्णू हे अधिक मासाचे अधिष्ठाता देवता आहेत. अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना. आणि आज आपण पोहोचलो आहोत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या मंदिरामध्ये, त्यांना धोंड्याचे दान देण्यासाठी. धोंड्याचे दान म्हणजेच अपूपदान. अपूपदानाचा हा एक दुसरा पदार्थ. ज्याप्रमाणे अनारसे दान दिले जातात त्याचप्रमाणे धोंड्याचेही दान केले जाते. धोंडा हा एक पारंपरिक पदार्थ आहे ज्यामध्ये तांदूळ, गूळ, तूप किंवा साखर वापरली जाते आणि हा धोंडा तयार केला जातो. अधिक महिन्यामध्ये जावयाला भगवान विष्णूंप्रमाणेच मान देऊन आपल्या मुलीला आणि जावयाला धोंड्याचे जेवण करण्यासाठी घरी बोलवले जाते. त्यावेळी जावयाला सुद्धा याच प्रकारे ताटलीमध्ये धोंडे देऊन ठेवून त्यावर दिवा लावून मान दिला जातो आणि ते दिले जातात. त्याचप्रमाणे आज आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना जावाई स्वरूपामध्ये भगवान विष्णूंना आपण धोंडे दान करत आहोत. धोंडे दान करत असताना आपण एक ताटली घेतली आहे पितळीची. त्यावर एक पितळी दिवा ठेवला आहे आणि त्यावर तांदूळ तसेच गुळापासून बनवलेले धोंडे ठेवून आपण तो दिवा लावून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना ते अर्पण करणार आहोत. अधिक महिन्यात केलेले उपवास, जप, तप, व्रतवैकल्य, नामस्मरण, काव्यपठण किंवा ग्रंथपठण तसेच पारायण, उपासना अतिशय फलदायी ठरतात. या महिन्यात केलेल्या सेवेचे फल 1000 पटीने आपल्याला परत मिळते. त्यामुळे या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची सेवा करण्यास सांगण्यात आलेले आहे. अपूपदान म्हणजेच अनारस्यांचे किंवा धोंड्याचे दान. अपूपदानामध्ये वापरले जाणारे अनारसे हे भगवान विष्णूंना अर्पण केल्याने 33 कोटी देवतांना आपण अर्पण केल्याचे पुण्यफल आपल्याला प्राप्त होते. परंतु अनारसेच का दान केले जातात, तर त्याचे उत्तर असे की अनारसेच्या प्रत्येक छिद्रामध्ये एक देवता समाविष्ट आहेत असे शास्त्रात सांगितले जाते. त्यामुळे आपण अनारसे दान करतो, ज्यामध्ये 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसू आणि 2 अश्विनी कुमार असे 33 कोटी म्हणजेच प्रकार, म्हणजे 33 प्रकारच्या देवांना आपले हे अपूपदान पोचलेले आहे असे समजण्यात येते. अधिक महिन्यात भगवान विष्णूंना हे अपूपदान केल्याने म्हणजेच अनारसे किंवा धोंडे दान केल्याने घरामधली नकारात्मक शक्ती बाहेर जाऊन नकारात्मकता कमी होऊन घरामध्ये सकारात्मकता वाढते. भगवान विष्णूंच्या कृपेने सुख, समृद्धी, सौख्य, ऐश्वर्य आणि संपदा घरात नांदते. घरातील व कुटुंबावरील पितृदोष नाहीसा होऊन आर्थिक अडचणी कमी होतात आणि संपत्ती तसेच ऐश्वर्य अट्रॅक्ट होण्यास सुरुवात होते. पर्यायाने सर्व कुटुंबामध्ये सौख्य निर्माण होऊन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबाला तसेच घराला लाभतात आणि घरातील मुलामुलींचे शिक्षण, नोकरी, लग्न, व्यवसाय या मार्गातील सर्व अडचणी दूर होतात.